विद्यार्थ्यांनो, राज्यशास्त्र या विषयाचे बहुपर्याय प्रश्न उत्तर मी आणलेले आहेत. 15च प्रश्न आहेत. तुम्हाला 15 प्रश्न करायचे आहेत. 3 मार्काला आपल्याला विचारलं जातात. या 15 पैकी 3 येऊ शकतात. त्यामुळे आपण यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतो. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण आपला टार्गेट 1000 सबस्क्रायबरचा आहे. आणि जर तुम्ही आधीच सबस्क्राईब केलं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता तुमच्या मित्रांना, जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल आणि आपल्याला सबस्क्रायबर पण मिळतील. सुरू करूया. पहिला प्रश्न, महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी टिंबटिंब टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. ऑप्शन्स आहेत अ 25, ब 30, क 40 आणि ड 50. तर याचं बरोबर उत्तर आहे ड 50. बघा, तुम्हाला 2 मार्क मिळणार आहेत. 3 नाही, 2 मार्क आहेत. म्हणजे 15 पैकी 2 तर येऊ शकतात, बरोबर. आणि इथे पण तुम्हाला पूर्ण वाक्य रिकाम्या जागा भरून लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. लोकशाहीचा गाभा म्हणजे टिंबटिंब होय. अ प्रौढ मतदान किंवा मताधिकार, ब सत्तेचे विकेंद्रीकरण, हा क आहे, क राखीव जागांचे धोरण आणि ड न्यायालयीन निर्णय. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब सत्तेचे विकेंद्रीकरण. पुढचा प्रश्न घेऊया. 73व्या व 74व्या संविधान दुरुस्त्यांमुळे टिंबटिंब संविधानाची मान्यता मिळून त्यांच्या अधिकारात वाढ झाली आहे. ऑप्शन्स घेऊया. अ संसदेला, ब स्थानिक शासन संस्थांना, क विधिमंडळांना आणि ड सहकारी संस्थांना. तर याचं बरोबर उत्तर आहे स्थानिक शासन संस्थांना. चौथा प्रश्न, मतदार संघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची टिंबटिंब समिती करते. ऑप्शन्स आहेत ऑप्शन अ निवड समिती, ऑप्शन ब परिसीमन समिती, ऑप्शन क मतदान समिती आणि ऑप्शन ड वेळापत्रक समिती. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब परिसीमन समिती. नावातच लिहिलेलं. पुढचा प्रश्न, जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर टिंबटिंब या राजकीय पक्षात झाले. ऑप्शन्स आहेत अ आसाम गण परिषद, ब शिवसेना, क द्रविड मुनेत्र कळघम आणि ड नॅशनल कॉन्फरन्स. तर याचं बरोबर उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये लिहायचं आहे. तुम्ही 5 प्रश्न क्रमांक 5 आणि त्याचं उत्तर अ मध्ये लिहू शकता. 6व्या प्रश्नावरती येऊया. शेतकरी चळवळीची टिंबटिंब ही प्रमुख मागणी आहे. अ वन जमिनीवरील लागवड करण्याचा अधिकार, ब शेतमालाला योग्य भाव मिळावा, क ग्राहकांचे संरक्षण व्हावे आणि ड धरणे बांधावी. तर याचं एकदम बरोबर उत्तर आहे शेतमालाला योग्य भाव मिळावा. 7वा प्रश्न बघा. स्वातंत्र्यपूर्व काळात ओडिशातील टिंबटिंब या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरोधात उठाव केला. ऑप्शन्स आहेत अ कोळी, ब गोंड, क भिल्ल आणि ड रामोशी. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब गोंड. पुढचा प्रश्न, 1986 साली टिंबटिंब कायदा अस्तित्वात आला. ऑप्शन्स आहेत अ ग्राहक संरक्षण कायदा, ब महिला सक्षमीकरण कायदा, क बालविवाह विरोधी कायदा आणि ड पर्यावरण संरक्षण कायदा. तर याचं बरोबर उत्तर आहे ग्राहक संरक्षण कायदा. पुढच्या प्रश्नावर जाऊया. 9वा प्रश्न, जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान टिंबटिंब आहे. ऑप्शन्स आहेत अ धार्मिक संघर्ष, ब नक्षलवादी कारवाया, क लोकशाहीची पाळेमुळे खोलवर नेणे आणि ड गुंडगिरीला महत्व. तर याचं एकदम बरोबर उत्तर आहे ऑप्शन क लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे. 10वा प्रश्न, लोकशाहीचे प्रमुख उद्दिष्ट टिंबटिंब करणे हे आहे. अ शासन व्यवहार, ब सुविधा, क जनकल्याण आणि ड सार्वजनिक उपक्रम. आता याचं बरोबर उत्तर 10व्या प्रश्न तुम्हाला कमेंट मध्ये करायचं आहे. तुम्ही 10 आणि उत्तर लिहू शकता. 11, महिलांना
त्यांचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आणि स्वातंत्र्याचा विकास साधण्यासाठी टिंबटिंब अनुकूल वातावरण निर्माण केले आहे. ऑप्शन्स आहेत अ. माहिती अधिकार कायद्याद्वारे, ब. हुंडा प्रतिबंधक कायद्याद्वारे, क. अन्न सुरक्षा कायद्याद्वारे आणि ड. यापैकी एकही नाही. तर हा प्रश्न आहे 11वा आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब. हुंडा प्रतिबंधक कायद्याद्वारे. पुढचा प्रश्न 12वा आपण बघतोय. बघा लक्षात ठेवा की इतिहास आणि नागरिकशास्त्र राज्यशास्त्र हे मिळून तुम्हाला मार्क आहेत. इतिहासाला 28 आणि राज्यशास्त्राला 12. तुम्ही जास्तीत जास्त 12 मार्क राज्यशास्त्रामध्ये मिळवू शकता. त्याच्यावर तुम्ही जास्त भर दिला तर कमी अभ्यासामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 12 मार्क मिळू शकतात. ठीक आहे, आपला प्रश्न घेऊया. भारतीय संविधानात बदल करण्याचा अधिकार टिंबटिंब यांना आहे. ऑप्शन्स आहेत अ. राष्ट्रपती, ब. पंतप्रधान, क. मंत्रिमंडळ आणि ड. संसद किंवा भारतीय संसद. त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड. संसद. 13वा प्रश्न. 1920 साली टिंबटिंब या संघटनेची स्थापना झाली. ऑप्शन अ. शेतकरी संघटना, ऑप्शन ब. भारतीय किसान युनियन, ऑप्शन क. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आणि ऑप्शन ड. ऑल इंडिया किसान सभा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. पुढच्या प्रश्नावर 14वा प्रश्न. शिरोमणी अकाली दल हा पक्ष टिंबटिंब या राज्यात आहे. ऑप्शन्स आहेत पंजाब, ऑप्शन अ पंजाब, ऑप्शन ब आसाम, ऑप्शन क बिहार आणि ऑप्शन ड राजस्थान. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ पंजाब. नंतर शेवटचा प्रश्न. पाण्याचे नोबल समजले जाणारे स्टॉकहोम वॉटर प्राइज भारताच्या टिंबटिंब यांना मिळालेले आहे. तर ऑप्शन बघूया. ऑप्शन अ डॉक्टर राजेंद्र सिंग चौहान, ऑप्शन ब बिरसा मुंडा, ऑप्शन क डॉक्टर राजेंद्र सिंग आणि ऑप्शन ड डॉक्टर मिहिर सेन. तर ह्या 4 ऑप्शन पैकी एकदम बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क डॉक्टर राजेंद्र सिंह किंवा सिंग. अशा प्रकारे बघा राज्यशास्त्र या विषयाचे आपण 15 MCQs केलेले आहेत. या 15चा तरी तुम्हाला किमान अभ्यास करायचा आहे आणि परीक्षेला येणार आहेत 2च. त्यामुळे 15चा अभ्यास जर केला तर ते 2 यातनं पडू शकतात. संभाव्यता टाळता येत नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.